मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा 14 जानेवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा रिव्ह्यू सुरू करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन प्रोमो तुम्ही पाहिलाच असेल. काव्या आणि पार्थचा मकर संक्रांतीचा पतंग उडवताना आज मोह आवरला नाही म्हणून त्याचे 1-2 फोटोज तुम्हाला शेअर केलेत. काय खतरनाक दिसतंय ना काव्या. प्रेक्षकांनो, या प्रोमो मध्ये खूपच गोड दाखवली आहे त्यांनी. तर बघा, आजचा रिव्ह्यू सुरुवातीपासून सांगते. प्रेक्षकांनो, तुम्ही आपल्या कालच्या व्हिडिओसाठी दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप थँक्यू सो मच. आणि आज बघा आता काय काय झालंय. तुम्हाला सगळ्यांना आज तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोलायच्या शुभेच्छा, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. पण बघा, सुरुवातीला आपले जीवासाहेब बसलेत थंडीमध्ये. आता काहीतरी ब्लॉग बनवायचा होता म्हणून जीवाने सुरुवातीलाच कविता करायला सुरुवात केली आहे. ही कविता खूप गोड होती बरं का प्रेक्षकांनो. जीवा म्हणतो, आज थंडी जरा जास्त आहे. नमस्कार मित्रांनो, आज जरा थंडी जास्त आहे असं दरवर्षी वाटतं. कितीही जपून ठेवलं तरी स्वेटर नको तिथे फाटतं. नाही नाही, नको नको, थंडीमध्ये कवितेचा विनोद नको करायला. पण थंडीपासून वाचायला करायचं तरी काय. थंडीत जर उष्णता हवी असेल तर लागतं हिटर, ब्लँकेट, जीवांदिनीचं सूप आणि आणि बायकोच्या प्रेमाची ऊब. पण ह्या चारही गोष्टी माझ्याकडे नाहीये मित्रांनो. ही थंडी माझी घंटी वाजवणार आहे. तेवढ्यात घंटी वाजलीये ती नंदिनीच्या वडिलांच्या घराची. आता नंदिनीचे वडील दार उघडतात तर समोर आपले गुड्डू भैया असतात. गुड्डू भैया म्हणतात, मालिक वा, कंबल चाहिए. नंदिनीचे वडील म्हणतात, अरे तुला किती वेळ सांगितलं बाबा, मराठीतून बोल. गुड्डू भैया म्हणतात, चादर हवीये. नंदिनीचे वडील म्हणतात, ठीक आहे देतो मी, पण माणुसकी म्हणून देतोय. आणि गुड्डू, त्या टोणग्याला चादर देऊ नकोस हा, नाही तर कामावून काढीन मी तुला. आता गुड्डू भैया म्हणतात, नाही नाही मालिक, बिलकुल तुमच्या दुश्मनांना चादर देणार ना आदर देणार. तेवढ्यात नंदिनी येते आणि म्हणते, काय झालं बाबा. नंदिनीचे वडील म्हणतात, काय नाही ग, या गुड्डूला ब्लँकेट हवंय, दे त्याला ब्लँकेट. आणि त्याला ताकीद दिली आहे बरं का मी नंदिनी, जीवाला बिलकुल द्यायची नाही चादर. कुडकुडू देतात जीवाला थंडीमध्ये. हातपाय जेव्हा त्याचे गार पडतील ना, तेव्हा येईल त्याचं डोकं ठिकाण्यावर. आणि एकच चादर द्यायची नंदिनी, लक्षात ठेव. असं म्हणून ते निघून जातात. आता नंदिनीला तर ऑब्व्हियसली जीवाची काळजी वाटणारच, त्यामुळे ती 2 चादरी देणारच होती. हा अंदाज आपल्याला आधीच होता. नंदिनी त्या गुड्डू भैयाला म्हणते, थांबा आत्ता आले मी. असं म्हणून नंदिनी आता तिच्या रूम मध्ये जाते आणि जीवाचा ब्लॉग तिला दिसलेला आहे. नोटिफिकेशन आला असेल तिला, जसं आपल्या व्हिडिओचं तुम्हाला येतं. नसेल येत तर ऑन करून ठेवा. आणि प्लीज प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंदिनी जीवाचा ब्लॉग बघत असते. त्यात जीवा कसल्या कसल्या कॉमेडी कविता करतोय ते तिने ऐकलंय. थोडक्यात तिला कळलंय की जीवाला सॉलिड थंडी वाजते. जीवा म्हणत असतो ब्लॉग मध्ये, माझ्याकडे शेकोटी नाहीये आज, काही नाहीये. तो लाईव्ह आलाय बहुतेक. जीवा म्हणत असतो ब्लॉग मध्ये, माझे हात गारटलेत मित्रांनो, मला फोन पण पकडता येत नाहीये, पण काय करणार मित्रांनो, माझ्या नशिबाचे भोग आहेत, भोगावे तर लागतीलच. नंदिनीला बाई फार वाईट वाटतं तो ब्लॉग बघून. जीवा म्हणत असतो ब्लॉग मध्ये, मित्रांनो, थंडीत बसून मला रात्र आजची फील करावी लागणार आहे. अरे पण हा ना प्रेक्षकांनो, ढोंग करतोय बरं का. हे आता आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. पण बघा आता काय काय गंमत घडते ते. नंदिनी खूप वाईट वाटून घेते बिचारी आणि विचार करते, नाही बाई, यांना थंडीत असं कुडकुडायला नकोय. आता करतील हिरोगिरी पण यांना आजार पण नाही झेपणार. नाही बाई, नकोच. असं म्हणून तिने 2 जाड जाड ब्लँकेट काढलेत, एक गुड्डू भैयासाठी आणि एक जीवासाठी. आता गुड्डू भैयाला ब्लँकेट देते नंदिनी आणि म्हणते, त्यांना पण द्या. गुड्डू भैया मुद्दाम गंमत करत म्हणतात, कोण त्यांना. नंदिनी म्हणते, ते नाही का ते. गुड्डू भैया म्हणतात, नंदिनी म्हणते, असं काय करताय अहो, ते म्हणजे. गुड्डू म्हणतात, हा भाऊजी समज गया कोण ते. नंदिनी म्हणते, त्यांना सांगा नीट व्यवस्थित पांघरून घ्या. आता गुड्डू भैया म्हणतात, हा भाऊजी समज गया भाऊजी. गुड्डू भैया चादर घेऊन गेलेत बर का जीवाकडे. नंदिनी आता दरवाजा लावून घेते पण तिचं मन काही थाऱ्यावर नसतं. पुढचा सीन आज त्यांनी पार्थचा दाखवलाय. आज पार्थचे बरेच सीन आहेत, काव्य आणि पार्थचे. पार्थ आता तो पेनड्राईव्ह हातात घेतो बरं का प्रेक्षकांनो. 16 डिसेंबरला जे फोटोज वगैरे त्यांनी केले होते ना सेलिब्रेशनसाठी, ते सगळे फोटोज त्या पेनड्राईव्ह मध्ये आहेत. पार्थ आता विचार करतोय की या पेनड्राईव्ह मध्ये जीवा आणि काव्याचे फोटो आले तरी कुठून. पण त्याचा हात जरा थरथर कापत असतो. पुन्हा त्याची हिंमत होत नसते ते फोटो बघण्याची. तो विचार करत असतो, मी जर फोटो बघितले नाही तर कळेल कसं मला की हे सगळं कुणी केलंय. कमॉन पार्थ, कमॉन,
तुला आता हे फोटोज बघावेच लागतील. असा विचार करून आता ते फोटो तो लॅपटॉपला लावणार, तो पेनड्राईव्ह. तेवढ्यात त्याचा दरवाजा वाजतोय. पार्थ म्हणतो, या, कोण आहे? डोर ओपन आहे, प्लीज आत या. पण कोणीच आत यायला नसतं तयार. तर तो आता दाराजवळ जातो, थोडासा वैतागून, कोण आहे असं म्हणून दाराजवळ जातो आणि ते पेनड्राईव्ह त्याच्या खिशात ठेवून देतो परत एकदा. आणि ते राहतात त्याचे बिचाराचे फोटो बघणं. दार उघडतो तर काय, समोर काव्य असते आणि काव्य चक्क रडत असते. बापरे, पार्थचा जीव एकदम थोडा थोडा होतो बरं का. आधी त्याला कळत नाही, पण जेव्हा काव्याच्या डोळ्यातलं पाणी बघतो तो, तेव्हा कसं तरी होतं त्याला. आधी तो तिला जरा रुडली बोलतो, काय झालं, त्या बोक्याशी बोलून बोर झालात का म्हणून माझ्याकडे आलात? आता काव्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून बापरे, पार्थ एकदम घाबरून जातो आणि म्हणतो, बापरे, काय झालं तुम्हाला काव्या, रडताय तुम्ही? आता तो असा तिला हात लावणार असतो, पण त्याचे हात पुन्हा मागे नेतो तो आणि म्हणतो, तुम्ही अशा का रडताय काव्या? तुम्हाला कोणी काही बोललंय का? का रडताय तुम्ही? थोडी तटस्थ भूमिका घेतो, पण आता काव्या अजून जास्त रडायला लागते. पार्थ म्हणतो, काय झालं काव्या? अहो रडू नका ना, काय झालंय सांगताल ना तुम्ही? अहो तुम्ही सांगितल्याशिवाय नाही कळणार मला. पण आई बाबांनी पाहिलं तर आई बाबांना वाटेल मी तुम्हाला रडवलंय. मी 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 आई बाबांना बोलवू का? तुम्ही त्यांच्याशी बोलता का? येता का आतमध्ये? माझ्याशी बसून बोला ना इकडे. मग काव्या म्हणते, नको राहू द्या, मी नाही येत आतमध्ये. पार्थ म्हणतो, असं काय करता काव्या? तुम्ही बोलला नाही तर मला कसं कळेल तुम्हाला काय झालंय? प्लीज बोला ना काव्या. काव्या आता आणखीन आणखीन रडायला लागते बरं का. तिची हिंमत होत नाहीये पार्थशी बोलायची, पण तिला पार्थ जवळचा वाटतो ना, म्हणून ती त्याच्या जवळ आली आहे. काव्या म्हणते, काय नाही झालं मला, मी चुकून आले इथे, मे बी आलेच नाही मी इथे, असं म्हणते आणि चालली जाते. आता पार्थला अजून कसं तरी होतं, काय झालंय काव्याला हे तर त्याला जाणून घ्यायचंच आहे. काव्या म्हणते, पार्थ असं समजा की मी आलेच नाही आणि मग निघून जाते. पार्थ आता टेन्शन मध्ये येतो, बापरे काय झालं असेल यांना. इकडे रम्या वसू आत्याला गरागरा फिरवत असते. रम्याला फार आनंद होतो, तिने काव्याला रडवलं ना काल. रम्या म्हणते, अगं आई मी खूप खुश आहे. आता वसू आत्या म्हणतात, अगं काय चाललंय रम्या, कशाला गरागरा फिरवतेस, किती वाजलेत रात्रीचे? हे रम्या, मला माहितीये तुला आनंद झालाय, पण अगं रात्र किती झालीये, काय मंगळगौर आपल्याला जागवायची आहे का, काय झालंय काय? रम्या म्हणते, आई मी त्या काव्याच्या डोळ्यात पहिल्यांदा पार्थला गमवायची भीती पाहिली आहे. वसू आत्या म्हणतात, काय सांगतेस? रम्या म्हणते, अगो आई तिचे थरथरणारे हात, रडणारे डोळे, अगं तुला काय सांगू, मला शब्द सुचत नाहीये, फार मजा आली मला आज. आता लगेच ती थोडी सिरियस होते बरं का रम्या. वसू आत्या म्हणतात, काय ग, काय झालं? रम्या म्हणते, ए आई मला ना थोडंसं वाईट वाटलं ग. वसू आत्या म्हणतात, का ग रम्या, काय गो बाई, तू बरी आहेस ना? अगं काव्यासाठी तुला वाईट वाटतंय? रम्या म्हणते, हो ग आई, अगं पार्थला गमवायच्या भीतीने तिची जी अवस्था झाली होती ना, ती बघून ना, अगं मला ना तिच्यात मीच दिसले ग. आई मी पण या त्रासातून गेले ना, अगं मी हे सगळं भोगलंय. आपलं प्रेम आपल्याला कधीच मिळणार नाही, हा विचार पण उद्ध्वस्त करून टाकणार आहे ग. बघ ना. पण हा म्हणजे तसं मी तेवढ्यापुरतं वाईट वाटून घेतलं, पण आपलं दुःख मोठं असताना दुसऱ्याचं दुःख कवेत घेऊन फिरायला मी काही ती नंदिनी नाहीये. वसू आत्या लागतात हसायला आणि म्हणतात, हो ग रम्या हो, तू नंदिनी नक्कीच नाहीयेस, पण बेटा तू पण खूप भोगलंय, माझ्या लेकीनं खूप भोगलंय. पण आता यापुढे माझ्या लेकीच्या आयुष्यात मी फक्त आणि फक्त सुखच बघणार आहे. ए रम्या, हे बघ, मी न कधीची वाट बघते, तुझं आणि पार्थचं लग्न कधी होईल याची. रम्या म्हणते, अगं आई त्यांनी घटस्फोट ते फाईल करून 3 महिने झालेत ना, आता तर फक्त 3 महिने उरलेत. त्यानंतर पार्थ आणि काव्याचा ऑफिशियल डिवोर्स आणि माझं ऑफिशियल लग्न आई, येस. वसू आत्या म्हणतात, अगं मला नाही वाटत पार्थ लगेच तुझ्या प्रेमात पडेल रम्या, पण टेन्शन नको घेऊ, मी मानिनीला म्हणायला लावील ना, लग्नानंतर होईलच प्रेम मानिनी. आणि दोघी जणी मोठ्याने हसायला लागतात बरं का. रम्या म्हणते, हो आई हे मात्र तुझं बरोबर आहे, पण आई आपण इकडे हसतोय पण तिकडे ती काव्या रडत असेल ग. अगं तिच्या कॉन्फिडन्सच्या अशा चिंध्या केल्यात ना मी, कुणी कितीही समजून सांगू देत, पण तिचं मन काही ताऱ्यावर नाहीये. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, कारण इथून पुढे खूप छान सीन दाखवलेत त्यांनी. आता पार्थनं काळजीने त्याला काव्याशी बोलायचंय बरं का. आता काव्य त्याला रडताना दिसली म्हणल्यावर त्याचं मन थाऱ्यावर नाहीये, पण कुठेतरी त्याच्यातला इगो त्याला अडवत असतो नेहमीप्रमाणे. आता पार्थ त्याच्या आईला बाजूला घेऊन बोलवतो बरं का, म्हणजे मानिनीला बोलवतो तो
आता पार्थ म्हणतो, ए आई इकडे ये ना. मानिनी म्हणते, चल जरा बाजूला जाऊन बोलूया. काय रे पार्थ, काव्या हवी म्हणजे जा ना तिच्या गेस्ट रूम मध्ये मग. अरे घेऊन ये तिला बेडरूम मध्ये. आठवतं ना तुला? अरे मी नव्हते का तिला गेस्ट रूम मधून तुझ्या बेडरूम मध्ये घेऊन आले होते. मागच्या वेळेला मी आणलं, यावेळेला तू जा. पार्थ म्हणतो, ए आई थांब ना जरा, तुझ्या उत्साहाला जरा उसंत दे. मी काय बोलतोय माझं ऐकशील का जरा? मानिनी म्हणते, बरं बाबा बोल. पार्थ म्हणतो, ए आई तू जा ना, काव्याशी जाऊन बोल ना. मानिनी म्हणते, काय बोलू मी काव्याशी? काय रे बाबा पार्थ, काव्या काय तिचा बोक्या घेऊन आली होती काय तुझ्यापाशी? बापरे, काव्यानं फार लब्बाड होत चालली आहे दिवसेंदिवस. पार्थ म्हणतो, ए आई अगं मी काय बोलतोय, तू काय बोलते, सिरियस आहे ना ग? मानिनी म्हणते, बापरे बापरे सिरियस आहे का? बरं बरं सिरियस. पार्थ म्हणतो, ए आई तू जरा जा आणि काव्याशी बोल. मानिनी म्हणते, मी काय बोलू बाबा? मानिनी जरा गमतीशीर मूड मध्ये बरं का. पार्थ म्हणतो, आई ऐक ना माझं, अगं त्या माझ्या रूम जवळ आल्या होत्या ग, आणि त्यानं काहीतरी बोलायच्या प्रयत्नात होत्या, पण त्या काही बोलल्या नाही, न बोलता चालल्या गेल्या ग, त्या रडत पण होत्या. मानिनी म्हणते, अच्छा काव्या रडत होती? बाप रे, बरं झालं ना, रडली तर रडली. नाही तुझ्या मनात असं झालं असेल ना की काव्या रडत होती बरं झालं. एनिवे पार्थ, तुझा रागच आहे ना तिच्यावर, मग तुला बरं वाटलं असेल ना ती रडते तर. पार्थ म्हणतो, "ए आई काय बोलते तू?" मानिनी म्हणते, "मग नाहीये का तुझा राग तिच्यावर? तुला कसं तरी झालं का?" पार्थ म्हणतो, "तसं काही नाहीये." मानिनी म्हणते, "मग जाऊ दे ना, तसं नाहीये तर बरं झालं ना, मग ती रडतीये तर रडू दे ना." मी तर म्हणते देवाने तिला शिक्षाच दिली पार्थ. तिने तुला रडवलं ना, माझ्या बिचाऱ्या पार्थला रडवलं तिने. देवाने तिला रडवलं. झाली की नाही पार्थ फिट्टम फाट. पार्थ म्हणतो, "आई तू बरी आहेस ना? काय शाळकरी मुलांसारखी बोलतेस? फिट्टम फाट काय?" "ए आई बोल ना ग जाऊन जरा त्यांच्याशी, का रडताय त्या? विचार ना त्यांना प्लीज, जा ना जा." मानिनी म्हणते, "ए चल मी कशाला जाऊ, मी नाही बोलणार." पार्थ म्हणतो, "ए आई थांब ग, असं नाही करायचं. असं नाही करायचं. तू रडत असताना मी येतो की नाही, बोलतो की नाही तुझ्याशी." मानिनी सुरेख उत्तर देते. मानिनी म्हणते, चल शाण्या, तू यायच्या आधी विक्रम येतात माझ्याजवळ, माझ्याशी बोलतात, माझे डोळे पुसतात, मला विचारतात काय झालं, मी का रडते, ते कारण मला विचारतात आणि ते कारण संपवावं यासाठी ते प्रयत्न पण करतात. पोरांचा काही उपयोग नाही रे पार्थ. अरे पोरं काय, त्यांची बायको आली की चालले जातात. खरा कोण असतो आपला माणूस, आपला नवरा. आणि विक्रम तर माझ्यासाठी हे सगळं करतात, माझी समजूत काढतात. त्यावर पार्थ काय म्हणतो, आई मग तू बाबांना सांगतेस का? बाबांना सांग, क्रायसिस आहेत आणि तुम्ही बोला काव्याशी. अगं काव्या पण ऐकतात ना बाबांचं. मानिनी म्हणते, ए पार्थ तुला काय वाटतं? पार्थ, बाबांना उठवू मी? तुझे बाबा झोपेत झोपेत आहेत, त्यांना झोपेतून उठवू आणि काव्या का रडते हे त्यांना सांगू, की तुम्ही विचारा तिला, बाई का रडतेस, जे काही कारण आहे ते तुझ्या बाबाला विचारायला सांगू? पार्थ म्हणतो, हो हो आई तसंच कर. मानिनी चिडून म्हणते, हे 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 काय, ए येड्या पार्थ, तुझ्या बाबांनी करायचं काय हे सगळं? अरे पार्थ, नवरा म्हणून हे सगळं तू करायला हवं. एवढा मोठा तू, 6 फूट उंच, हट्टा-कट्टा मर्दासारखा मर्द, अरे तुला बायकोचे डोळे पुसता येत नाही? तिला काय हवं नको ते विचारता येत नाही? तुझा उपयोग काय पार्थ? पार्थ म्हणतोय, आई चाल ना ग, मी रिक्वेस्ट करतोय तुला, तू विचार, नाही तर बाबांना तरी विचारायला लाव ना, का रडताय काव्या, आई विचार ना, जा ना. मानिनी म्हणते, चल मी विचारणार नाही आणि तुझे बाबा पण नाही विचारणार, तू नवरा आहेस ना तिचा, जा आणि तू विचार. आता मानिनी त्याला हकलते, जा म्हटलं ना. आता पार्थ नाईलाज असतो, जातोय असं दाखवतोय बरं का. जरा ओव्हर ऍक्टिंग केली आहे पार्थने, पण ठीक आहे, चलता है. जरा रुसलेला आहे ना तो काव्यावर. मानिनी आता पार्थ गेल्यावर मनातल्या मनात बोल, पार्थ अरे मला पण काव्याची काळजी वाटते, ती रडते यामुळे मला पण टेन्शन आलंय. पण बेटा पार्थ, यावेळेला फक्त तूच काव्याशी बोलायला हवं. तिच्याशी तूच बोल. माझ्या मनात काळजी भरपूर, पण या क्षणाला काव्याला तिच्या नवऱ्याची गरज आहे. पण काव्याच्या या बोक्याला साय नाही तर भाव खायचा असतो ना बाई काव्या, तुझा बोक्या येतोय ग तुझ्याकडे. आता असं म्हणून त्या असं हात जोडून घेतात, बाई सांभाळ तुझ्या बोक्याला, म्हणजे देवाजवळ प्रार्थना करत असतील की बाई यांचं सगळं नीट व्हावं वगैरे वगैरे. असो, आता इकडे काव्याची जरा हालत बिघडलेली आहे, म्हणजे परिस्थिती गंभीर आहे बरं का प्रेक्षकांनो. आता सध्या काव्याला जरा डिमोटिवेट व्हायला झालंय. असं असतं ना, कोणी काही बोललं की आपला कॉन्फिडन्स जरा कधी कधी येतो खाली. पण एक सांगू का प्रेक्षकांनो, आपला जो विकनेस असतो ना त्याला स्ट्रेंथनेस बनवायला शिकलं पाहिजे. आपला कमकुवतपणा जगाला दिसला नाही पाहिजे.
त्याचीच आपण ताकद बनवली पाहिजे हा प्रेक्षकांनो. हा माझा एक प्रेमळ सल्ला होता तुमच्यासाठी. काव्या रडत असते बरं का. आता एक्झॅक्टली काव्या तेच करते आणि जीवाच्या सांगण्यावरनं मजा येते हा प्रेक्षकांनो. आता काव्याला वाईट वाटते की आता खरंच पार्थचं आणि तिचं रिलेशन तुटेल का? मी पार्थला सोडून नाही जाऊ शकत. मला नाही जायचंय पार्थला सोडून. असं ती रडत असते मनाशीच आणि ते मंगळसूत्र जोडायचा प्रयत्न करते. तिला काही समजेना, अशी थोडी बावळ्यासारखी करते ती. आता तिने काय केलंय, म्हणजे नंदिनीला फोन लावलाय. आधी तर ते मंगळसूत्र खूप वेळ ती जोडायचा प्रयत्न करते. ते जोडल्या जात नाही म्हणून ती आणखीन आणखीन डिमोटिवेट होत असते. तिला वाटतं आता कोणाशी बोलावं, हे दुःख कोणाला शेअर करावं. मग त्या बोक्याशी थोड्या वेळ बोलते. मग नंदिनीला फोन लावते ती. आता नंदिनी फोन उचलते तिचा आणि म्हणते, "हं, बोल काव्या. काय गं, काय म्हणतेस? काय गं, काव्या, अगं काय झालं?" आता काव्याचा रडवेला आवाज तिच्या लक्षात येतो नंदिनीच्या. नंदिनीला आता तेवढ्यात तिचे वडील आवाज देतात, "नंदिनी, झोपली नाहीस का?" नंदिनी म्हणते, "हो, हो बाबा, झोपतेच आहे मी." तिचे वडील म्हणतात, "कोणाशी बोलतेस?" नंदिनी म्हणते, "कोणाशी नाही बाबा." आता नंदिनी म्हणते, "अगं बोल काव्या, बोल बोल, काय झालंय?" काव्याला वाटतं कशाला उगाच आपल्या बहिणीला टेन्शन द्यावं. काव्या म्हणते, "अगं ताई, काही नाही झालं." नंदिनी म्हणते, "काय झालं काव्या? बोल ना, कशाला फोन केला होतास? तू रडतेस का काव्या?" काव्या म्हणते, "नाही गं ताई, मी ठीक आहे. अगं मी सहजच फोन केला होता." नंदिनी म्हणते, "असं काय करतेस काव्या? अगं बोल ना." काव्या म्हणते, "ताई बाबा आहेत का तिथे?" नंदिनी म्हणते, "गेले ग बाबा, तू बोल." काव्या म्हणते, "नको ताई, जाऊ दे, सोड, मी ठेवते फोन." काव्या आता सगळ्यांनाच टेन्शन देतीये. तिची हिंमत होत नाहीये. कसं सांगावं की आता तिचं आणि पार्थचं लग्न होणार नाही किंवा ते दोघं एकत्र येणार नाही, रम्याचं लग्न होणार आहे. ही गोष्ट ती सांगणार तरी कशी ना नंदिनीला पण. ती नंदिनीला म्हणते, "काही नाही ताई," असं म्हणून फोन ठेवून देते. पण नंदिनीला टेन्शन येतं. नंदिनी विचार करते, ही काव्या अशी काय? का रडत होती? असा का आवाज येत होता तिचा? पार्थ काही बोलले असतील का काव्याला? नंदिनीच्या मनातही बरेच प्रश्न. पण आता काव्या लावते जीवाला फोन. आता जीवाचं आणि तिचं नातं थोडंसं फ्री फ्रँक आहे ना, दोघं एकाच वयाचे आहेत. त्यामुळे जरा जमतं या दोघांना एकमेकांशी बोलणं. पण ते त्यांच्या आयुष्यात मूव्ह ऑन झाले तर प्रेक्षकांनो. प्रेमाच्या पलीकडे पण एक मित्रत्वाचं नातं असतं. तसं पाहायला गेलं तर मी या सगळ्या गोष्टीत बिलीव्ह करत नाही. पण ठीक आहे बाबा, आता काय मालिकेत दाखवतात तर बघावं. आता काव्या म्हणते, जीवा म्हणतो, "अगं बाई, तू रडणं थांबव ना काव्या. अगं तू काय बोलतेस? मला काही कळत नाहीये." काव्या म्हणते, "ए माठा, तुला कळत का नाहीये? तुला कळलं नाही का? मी तुला सांगितलं ना ती रम्या काय बोलली ते." जीवा म्हणतो, "हा, ते रम्या जे बोलली तेच ना?" काव्या म्हणते, "नाही रे जीवा, अरे गुरुजी जे बोलले ते." जीवा म्हणतो, "रम्या आणि दादाच्या लग्नाबद्दल का?" काव्या म्हणते, "जीवा, अरे जीवा, मला पार्थ हवेत रे. अरे मला नाही त्यांना दुसऱ्या कोणासोबत बघता येणार. ए जीवा, अरे त्या गुरुजींच्या तोंडून मी ऐकलं रे. मला ना आता टेन्शन आलंय रे. माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे." जीवा म्हणतो, "तू शांत हो बरं, शांत हो." काव्या म्हणते, "तू गप रे जीवा, गप रे. अरे तीच तीच टिपिकल वाक्य नको वापरूस माझ्यासाठी. शांत हो म्हणे. कशी शांत होऊ मी?" आता तेवढ्यात पार्थ पण आलाय बरं का प्रेक्षकांनो काव्याच्या खोलीत आणि त्याने सगळं ऐकलंय. आता काव्या जे जे बोलते ते जीवा, काव्या स्पीकरवर बोलते बरं का. काव्या म्हणते, "जीवा, मी आत्ता कुठे पार्थला आपलं मानायला लागले होते. आत्ता कुठे त्यांच्यावर हक्क गाजवायला लागले होते. आणि आता हे काय होऊन बसलं रे?" जीवा तिला समजवतो, "काव्या, काव्या, गप्प बस, रडू नकोस. एकदम चुप्प बस. मी जे बोलतोय ते ऐक. असं डिमोटिवेट नाही व्हायचं काव्या. हे बघ, बढाया हवेत फिरत असतात. पण प्रयत्न जे असतात ना, ते प्रयत्न मागे परिणाम सोडून जातात. रम्या बढाया मारते ग. तू त्या बढाया मनावर घेऊ नकोस. नको लक्ष देऊ तिच्याकडे. तिच्यामुळे तू तुझे प्रयत्न नको ढळू देऊस. मी काय सांगतोय ते ऐक. रम्या आणि दादा जर एकत्र यायचे असते ना, तर ते कधीच आले असते. जेव्हा म्हणजे जेव्हा नंदिनीचं आणि दादाचं लग्न मोडलं होतं मंडपात, नंदिनी नव्हती. अगं लोक तुझ्यापर्यंत पोहोचत होते, तर लोक रम्यापर्यंत नसते पोहोचले का काव्या? अगं जे ज्याचं असतं ना काव्या, ते त्याचं त्यालाच मिळतं. आपल्या दोघांचंच बघ. आपण दोघं एकमेकांसाठी नव्हतो बनलो. कारण आपल्या आयुष्यात वेगळी लोकं होती. आपल्या नशिबात कुणीतरी वेगळं होतं. माझ्या नशिबात नंदिनी आणि तुझ्या नशिबात दादा होता. अगं होता नाही गं, आहे अजूनही तो तुझ्या नशिबात. या दोघांचं बोलणं पार्थ ऐकतोय दारात उभं राहून प्रेक्षकांनो. आता काव्या म्हणते, "हे सगळं ठीक आहे रे जीवा, पण गुरुजींचं काय?" जीवा म्हणतो, "हो ग बाई, मला माहिती आहे. गुरुजी जे बोलतात ते सहसा टळत नाही. पण जेव्हा त्यांनी बाबांचा हार्ट अटॅक प्रिडिक्ट केला होता तेव्हा काय झालं? अगं आम्ही आधीच बाबांच्या सगळ्या टेस्ट केल्या. त्यामुळे सगळी संकट आपोआप टळली ना, लक्षात आली ना संकट.
उपचार सुरू झाले होते बाबांवर. बघ, त्यांनी मला पण सांगितलं होतं की नाही, की मला आगीपासून धोका आहे. पण विचार कर ना, त्या आगीमुळे माझा टॅटू जळाला. माझ्या छातीवरचं ओझं उतरलं गं त्यावेळेला. गुरुजींनी तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल असं सांगितलं होतं बघ. त्या अग्निपरीक्षेमुळे सगळ्या वाईट दोषासकट जळून गेलं गं सगळं आणि तुझ्यामधली एक प्युअर काव्या उरली. कळतंय ना तुला काव्या मी काय बोलतोय? आता हे सगळं पार्थ ऐकतोय प्रेक्षकांनो. जीवा म्हणतो, "अगं, जिच्यासाठी मी बनलोय आणि तुझ्यासाठी माझा दादा बनलाय. कळतंय का काव्या? अगं म्हणूनच तर मी त्यावेळेला तुला हात धरून हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ना दादाजवळ. आणि 16 डिसेंबरचं, अगं त्या 16 डिसेंबरमुळे उलट चांगलं झालंय आपलं आज. अगं विचार कर जरा." काव्या म्हणते, "हो रे जीवा, बरोबर आहे तुझं. अरे 16 डिसेंबरमुळेच इतके दिवस जे आपल्या तोंडून निघत नव्हतं ते आता निघतंय. अरे आपले पर्सनल फोटोज कसे दिसले सगळ्यांना, काय झालं ते काही समजत नाहीये रे. ते त्या पेनड्राईव्ह मध्ये आले कसे काय ते आलं म्हणा सगळ्यांसमोर. पण जीवा आपण तर कधीच एकमेकांपासून मूव्ह ऑन झालो ना रे. पण ते आपण आपल्या पार्टनर्सला समजून सांगू शकत नाहीये. का असं होते तेच कळत नाहीये." जीवा म्हणतो, "एक्झॅक्टली काव्या. कधी कोणे एकेकाळी आपण एकत्र होतो पण आता नाही होत. कारण आता आमचं तुमच्या दोघांवर प्रेम आहे असं त्यांना कळलं पाहिजे ना काव्या." आता जीवा तिला समजवतो तेव्हा काव्याला कळलंय काय करायचं. प्रेक्षकांनो, एवढी फिलॉसॉफी कळण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईटातून काहीतरी नेहमीच चांगलं होतं. देव आपलं काहीतरी वाईट करतो आपल्याला सतत वाटत असतं, पण देवाने त्या वाईटातून आपल्यासाठी एक चांगली वाट दाखवलेली असते, एक चांगला मार्ग आपल्यासाठी निवडलेला असतो. कधीतरी फ्लॅशबॅक मध्ये जाऊन बघा, जे जे वाईट होतं ना ते खरंच चांगल्यासाठी होतं. मी तरी या गोष्टीवर विश्वास ठेवते कायमच. असो, प्रत्येकाच्या बाबतीत हे लॉजिक लागू होईल असं मला म्हणायचं नाहीये, पण माझ्या बाबतीत होतं. आजचा हा एपिसोड इथेच संपलाय. काव्य आता देवाजवळ प्रार्थना करते आणि म्हणते, "पार्थ माझेच आहेत आणि ते माझेच राहणार. मी त्यांना मिळवणारच." असा कॉन्फिडन्स काव्याने पुन्हा तिचा बूस्ट केलाय बरं का. आता पार्थ ते सगळं ऐकतो. काव्या ठरवते की मी माझ्या प्रेमापेक्षा मोठं कुठलंच भाकीत होऊ देणार नाही. मी पार्थला मिळवणार म्हणजे मिळवणारच. तिचा कॉन्फिडन्स तिने पुन्हा रिबूट केलाय बरं का प्रेक्षकांनो. आता इकडे हा गुड्ड्या दोन्हीचे दोन्ही चादरी घेऊन बसल्या आणि जीवा मस्त आईस्क्रीम खातोय बरं का. गुड्डू भैया म्हणतात, "जीवा भैया तुम्ही असं झूठ बोलायचं नसतं भाऊजीला." जीवा म्हणतो, "अरे गुड्ड्या, जिस झूठ से किसी का घर बसता है वो झूठ झूठ नहीं." अरे गुड्ड्या, प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं रे. आता नंदिनी बघते जीवाला आईस्क्रीम खाताना आणि चिडून म्हणते, "आता मी काही तुम्हाला माफ करत नाही." पण काय वाटतं प्रेक्षकांनो, पुन्हा या दोघांचे भांडणं लागतील का? मजा येणार आहे हा एपिसोड बघायला. भारी दाखवतायत ते लग्नानंतरचे सगळेच एपिसोड. आवडतायत ना आपल्या चॅनलवर ऐकायला? मग लाईक करा आणि प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आजचा एपिसोड आवडला ना, मग नक्की चॅनलला लाईक करा आणि पुढचा प्रोमो जो तुम्ही पाहिलाय ना संक्रांतीचा, आता लवकरच ते दाखवणारच आहेत. त्यात तुम्हाला काव्याचा लुक आवडला का? मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि आजचा एपिसोड कसा वाटला हे सांगा हं. तुम्हाला पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. चला तर मंडळी, निरोप घेते. उद्या पुन्हा भेटण्यासाठी भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.